कार्यक्रमाला नेहमी उपस्थित असतात. आपण आमच्या कार्यालयात आलात. आज पत्रकार परिषद तर आहेच, पण आमच्या कार्यालयाचं आज उद्घाटन आहे. आपण या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपले खूप खूप मनापासून आभार. आपण आता पत्रकार परिषदेला सुरू करू. चालेल. श्रीरामपूर मतदारसंघाच्या बाबतीमध्ये श्रीरामपूर मतदारसंघाचा जर सर्वसाधारणतः आपण 10 वर्षापासून इतिहास बघितला तर श्रीरामपूर हा आरक्षित मतदारसंघ आहे आणि आरक्षित मतदारसंघामध्ये जे वेगवेगळ्या समस्या श्रीरामपुरामध्ये निर्माण झालेल्या होत्या त्या बाबतीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं वेगवेगळी आंदोलनं हाती घेण्यात आली आणि या आंदोलनाच्या माध्यमातून म्हणजे कुठलंही पाठबळ नसताना एक जनसामान्याचे जे लेकरं आहेत जे शेतकऱ्याची ज्यांच्या पाठीमागे कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही आहे परंतु लढण्याची जी धमक आहे त्या हिमतीवर म्हणजे आजचं जर बघितलं आपण 21व्या शतकामध्ये तर 21व्या शतकामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की कुठलं राजकीय पाठबळ लागत नाही. ते लागतं म्हणजे काम करण्याची जिद्द आणि त्यामार्फत जिल्हा अध्यक्ष अभिदादा पोटे यांच्या आधिपत्याखाली जी संपूर्ण प्रहारची टीम कार्यरत आहे आणि मग श्रीरामपूरमध्ये अनेक लोकांच्या बाबतीमध्ये ज्या ज्या समस्या निर्माण झाल्या त्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि मग असं शेवटी कसं असतं आता लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या राज्यामध्ये तुम्हाला जर मार्गक्रमण करायचं असेल तर सत्तेच्या माध्यमातून त्या लोकशाहीचा मार्ग अवलंबता येतो. आज जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बच्चू कडू हे एकमेव आमदार का सगळे लोक म्हणतात का बच्चू कडूंच्या पाठीमागे जर आपण उभा राहिलो तर आपला काहीतरी बदल होईल आणि मग त्यांचे मावळे म्हणून आम्ही आज जे प्रयत्न केला की आपण इथं कार्यालय सुरू करू आणि त्या माध्यमातून आपल्याला सत्तेचा सुद्धा मार्ग अनुसरता येईल आणि म्हणून आजची पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयाचं या ठिकाणी शेतकरी माजी सैनिक आणि दिव्यांगांच्या हस्ते सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आदरणीय आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाप्रमुख अभिजितदादा पोटे यांच्या सहकार्याने या ठिकाणाहून या कार्यालयाची सुरुवात करून या कार्यालयामधून परिसरातील मतदारसंघातील सर्व दिव्यांग बांधव असतील, शेतकरी असतील आणि सर्वच समाजामधील जो वंचित घटक असेल त्यांना न्याय देण्यासाठी या ठिकाणावरून काम केलं जाणार आहे. आणि या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये इतकी मोठी एक पोकळी या ठिकाणी तयार झालेली आहे. खूप सारे आश्वासनं खाली नागरिकांपर्यंत फक्त दिल्या जातात पण नागरिकांचे बरेचसे कामं प्रलंबित राहिलेले आहेत. हे मी फक्तच राजकीय भाष्य म्हणून बोलत नाही आहे तर आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सध्या रावटी अभियानाचं श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेस 32 गावांमध्ये विविध ठिकाणी जवळपास 5 ते 6 ठिकाणी आता आमचे अभियानं या ठिकाणी झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये येणारा रिस्पॉन्स आणि नागरिकांच्या मागण्या मग रेशन कार्डचे प्रश्न असतील, दिव्यांगांचे प्रश्न असतील, बांधकाम कामगारांचे प्रश्न असतील अशा अनेक समस्या त्या ठिकाणी घेऊन नागरिक पुढे येत आहे. मग याचा अर्थ हा स्पष्ट होतो की नागरिकांचे कामं खूप पेंडिंग आहेत आणि मग हे करायचे असतील तर कुठंतरी एक मध्य या ठिकाणी त्या जनतेला ऑफिस कार्यालय या ठिकाणी उपलब्ध व्हावं म्हणून आपण श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाप्रमुख अभिजितदादा पोटे यांच्या सहकार्याने या ठिकाणी सुरू करत आहोत. दुसरा एक उद्देश असा आहे की ते स्वतः दादा त्याच्याबद्दल सांगतील, राजकीय भाष्य मी करणार नाही पण या कार्यालयाचं मुख्य उद्देश हे जनतेमध्ये जाणे आणि त्यांच्या तळागाळातील त्यांच्या समस्या सोडवणे हा मुख्य असणार आहे. म्हणून मी इतकं बोलतो आणि बाकी पुढील अध्यक्ष साहेब सांगतील त्या पद्धतीने पुढील मान्यवर यांनी आपल्याला मार्गदर्शन. ठीक आहे. सर्व श्रीरामपूर परिसरातील पत्रकार बांधवांचं या ठिकाणी स्वागत. आज खरं तर आचारसंहिता आज लागणार अशी बातमी आम्हाला काल मिळाली. खरं तर आपल्या कार्यक्रमाचं उद्घाटन हे उद्या सायंकाळी 4:30 वाजता होणार होतं पण आचारसंहिता कार्यकाळामध्ये तसं आपली सामाजिक संघटना आहे पण आपण पक्ष म्हणून पण अलीकडच्या काळात समोर आलो आहे त्याच्यामुळं आचारसंहितेचं कुठेही उल्लंघन नको म्हणून आज आपण आचारसंहिता कालावधी लागण्याच्या आधी कार्यालयाचं उद्घाटन ठेवलं. आमचे विधानसभा प्रमुख आप्पासाहेब ढोस
आणि पक्षाचे जिल्हा कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट पांडुरंग अवताडे यांनी या ठिकाणी काही राजकीय भाष्य किंवा या ठिकाणी या कार्यालयाचे उद्देश या ठिकाणी सांगितले. तर खरं मी जो उद्देश सांगायचा राहून गेला आहे, हे कार्यालय झालं आहे दिव्यांग बांधवांसाठी, निराधारांसाठी, अनाथांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी. जे असे नागरिक जे शासकीय योजनेपासून कुठल्याही लाभापासून वंचित असणारे जे नागरिक आहेत, त्या नागरिकांसाठी झालेलं आहे. आज कार्यालय जर बघितलं तर जमिनीवरचं कार्यालयसुद्धा म्हणता येणार नाही, आपलं तळातलं कार्यालय आहे, तळागाळातलं कार्यालय आहे. खूप लोक म्हणले वरती कार्यालय समोर कार्यालय, तो विषय आमच्यासाठी महत्त्वाचा नाही. खरं तर हे कार्यालय आम्ही प्रथमच पाहतो की प्रहारमध्ये हे पंचतारांकित कार्यालय आज आम्हाला वाटायला लागलं या ठिकाणी. या असेच कायम प्रहारला मदत करणारे एक आमचे एक मित्र आहेत, त्या मित्रांनी एक त्यांचं कार्यालय आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. ॲज इट इज हे आम्हाला या ठिकाणी मिळालं. फक्त आम्ही या कार्यालयाला एक आमचा बोर्ड लावून या कार्यालयाचा आज आम्ही शुभारंभ थोडक्या कालावधीमध्ये केलेला आहे. या कार्यालयाचा उद्देश दिव्यांग बांधवांसाठी आहे. हे कार्यालय तळात आहे, पण या ठिकाणी आमचे विधानसभा उपाध्यक्ष श्री खडके पाटील यांनी या ठिकाणी सांगितलं की बुवा आमचे दिव्यांग आले तर कसे या ठिकाणी या कार्यालयात येणार. मुळात ह्या कार्यालयाची स्थापना याकरता झाली की दिव्यांगांना या कार्यालयापर्यंत येण्याची वेळच येऊ नये, म्हणून या कार्यालयाची स्थापना आपण या ठिकाणी केलेली आहे. राजकीय उद्देश असतातच, प्रत्येकाचे असावेत आणि का नाही नसावेत. राजकारणात जर चांगली लोक जर नाही गेली तर राजकारण पण कधी बदलणार नाही, कारण चांगल्या माणसांचा राजकारणामध्ये अभाव आहे. मी असं मानतो, माझं वैयक्तिक असं मत आहे की गेल्या 10-20 वर्षापासून सामाजिक प्रबोधन या ठिकाणी करणारी जी माणसं आहेत, तर ती माणसं कुठंतरी नाहीशी झाली किंवा बोलण्यापासून घाबरत आहेत असं मला वाटतं. हे वैयक्तिक मत आहे, कारण समाज प्रबोधनच कोणी करत नाही. राजकारण आणि समाजकारण हे चांगल्या घरातले नागरिक किंवा सामान्य घरातले मुलं, तरुण मुलंसुद्धा राजकारणात येऊन एक चांगलं करिअर करू शकतात. ही गोष्ट बच्चू भाऊंनी आपल्या आचरणातून त्यांच्या 20 वर्षाच्या 25 वर्षाच्या समाजसेवेच्या आणि राजकीय कारकिर्दीमध्ये दाखवून दिली. पण तरी देखील एक सामान्य तरुण राजकारण करायला तयार होत नाही, समाजकारण करायलाही तयार होत नाही, कारण हे क्षेत्र आपलं नाही. कारण हे आपल्या अवतीभोवती असणाऱ्या प्रस्थापित आणि आपण त्याला काय म्हणतो घराणेशाहीच ना, वारसा हक्काने चालत आलेल्या राजकारणी मंडळींनी हे बिंबवून दिलं. असा एक संस्कारच समाजावर घालून दिला की हे क्षेत्र हे आमच्यासाठी नाही, सामान्यांसाठी नाही, फक्त मोठ्या लोकांसाठीच आहे, पैशावाल्यांसाठीच सत्ता असते. मी एक या ठिकाणी सामान्य आहे. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, कुठली राजकीय पार्श्वभूमी नसणारे माझे पदाधिकारी या ठिकाणी आहे. बच्चू कडू साहेबांची आम्ही या ठिकाणी 2016-17 पासून साथ देतोय. साथ या ठिकाणी देण्याचा उद्देश एकच की कार्यालय झालं म्हणून थोडंसं कार्यालयावर बोलतो. आत्तापर्यंत मी जे कार्य करत आलो, मी भेंडा फॅक्टरीला राहतो, श्रीरामपूरला माझं कायम 2 दिवसाला चक्कर असतो आणि जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे प्रहारचा. जिथं काही छोटी मोठी आमची कार्यकर्ते आहेत, ज्या ज्या गावामध्ये तालुक्याच्या ठिकाणी आम्ही मिळेल त्या ठिकाणी चहाच्या टपऱ्यावर, पान टपऱ्यावर, छोट्याशा खानावळीमध्ये बसून प्रहारचं कार्यालय चालतं. कारण प्रहारच्या कार्यालयाला अँटी चेंबरची गरज पडली नाही. योगायोगाने आम्हाला अँटी चेंबर मिळालं, त्याचा उपयोग भविष्यात होऊ नये आणि ती वेळ प्रहारला कधी त्या अँटी चेंबरची करण्याची येऊ नये. जसं प्रहारने 17पासून जी काही कामं केली, कारखान्याच्या बाबतीत असतील, साखर कारखान्याच्या कामगारांच्या बाबतीत असतील, ऊस उत्पादकांच्या बाबतीत असतील, ज्या काय मिटिंगा घेतल्या, कारखान्यावर गेल्यानंतर कधीही चेअरमन लोकांच्या कॅबिनमध्ये आम्ही मिटिंग केले नाही. त्यांनी सांगितलं आमच्याकडे बैठक व्यवस्था नाही, चेअरमन साहेब तुम्ही खुर्चीवर बसा, आम्ही खाली मांड्या घालून बसू, पण बैठक ही शेतकऱ्यांच्या आणि ऊस उत्पादकांच्या आणि कामगारांच्या समोरच होईल. ही भूमिका जपणारे आम्ही. ही भूमिका निश्चितच हे कार्यालय झालं. प्रहार जनशक्ती पक्षाचे जे पदाधिकारी माझ्यामार्फत आत्तापर्यंत प्रहार जनशक्ती पक्षामध्ये जोडले गेले, भालके मामा असतील, आमचे नानासाहेब तागड असतील, दीपक पटारे असतील, जालिंदर आरगडे असतील, सगळ्यांनी हे भान ठेवावं, कारण अँटी चेंबरचा उपयोग आपल्याला होऊ नये. बच्चू भाऊंनी पण जी भूमिका आहे आत्तापर्यंत ती समोरच मांडत आले, तर तिथपर्यंत बोलण्याची माझी उंची नाही, परंतु माझ्या उंचीपर्यंत मी बोलतो की ह्या कार्यालयाचा उपयोग वंचितांसाठी राहील,
दिव्यांगांसाठी राहील, निराधारांसाठी राहील, अनाथांसाठी राहील, विद्यार्थ्यांसाठी राहील, सामान्य नागरिकांसाठी राहील. हा उद्देश आहे. अलीकडच्या काळात बोललं गेलं वरिष्ठांकडनं की आपण या ठिकाणी श्रीरामपूर विधानसभा क्षेत्राचं प्रतिनिधित्व करावं. तयारी करायला सांगितलेली आहे. उद्या पक्षश्रेष्ठींना माझी तयारी जर योग्य ताकदीची वाटली बच्चू कडू साहेबांना, तर नक्की या ठिकाणी ताकदीनं म्हणजे अगदी पैशाच्या जोरावरती नाही. आमची युतीच्या बाबतीत खूप प्रश्न विचारले जातात, मलाही विचारले जातात. आमची युती ही डायरेक्ट शेतकऱ्यांसाठी सोबत असेल, सामान्य नागरिकांसोबत असेल, दिव्यांगांसोबत असेल, निराधारांसोबत असेल, आणि ते युतीचे जे अजेंडे असतील ते विकासाचे असतील. उद्या येणाऱ्या म्हणजे जे आज चाललंय आपण हे सगळं अनुभवतोय. त्या ठिकाणी अलीकडच्या काळात आम्ही एक ट्रॅक्टर रॅली मोर्चा काढला. आपण सर्व पत्रकार बांधव त्या मोर्चाला होता. तुम्ही चांगलं कव्हरेज आम्हाला त्या ठिकाणी दिलं. पण एक चांगला उद्देश होता. श्रीरामपूरला येऊन प्रांताला निवेदन देऊन प्रांत एवढं आमच्या दृष्टीनं, शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा पदाधिकारी नाही किंवा अधिकारी नाही. पण हा जो मुद्दा होता, हा मुद्दा कुठंतरी आला नाही असं मला वाटतं. तर ह्या मुद्द्याला थोडा न्याय मिळायला हवा होता. पत्रकार बांधवांनी मात्र त्यांच्या बाजूने पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला. आम्ही संत ज्ञानेश्वराच्या मंदिरामध्ये जे दिल्लीला आंदोलन चालू आहे, शेतकरी सगळे दिल्लीला जात आहेत आणि दिल्लीच्या वाटा अडवल्या जात आहेत. त्याच्यामध्ये कितीतरी शेतकऱ्यांचे प्राण गेले, मृत्युमुखी पडले. हजारो ट्रॅक्टर त्या ठिकाणी नेस्त नाबूद या केंद्र सरकारने केले. शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर आधुनिक काळातले आपण त्याला बैलगाडी म्हणू. तर त्या धर्तीवरती आम्हाला कुठंतरी वाटलं, मी शेतकरी संघटनेचे आमचे मित्र राज्य उपाध्यक्ष अजितदादा काळेंना म्हणलो, का नाही आपण एक रॅली काढली पाहिजे. म्हणून संत ज्ञानेश्वरांच्या पैस खामनेवासा या ठिकाणी आपल्या शेतमालाचं पूजन करून तो शेतमाल ट्रॅक्टरमध्ये भजनी मंडळी आम्ही भजनं करत गात रस्त्याने, आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही 500चा आकडा पार करू, पण 500चा आकडा पार झाला. आणि श्रीरामपूर शहरामध्ये आम्ही 500पेक्षा जास्त ट्रॅक्टर घेऊन या ठिकाणी आलो. या ठिकाणी आल्यानंतर टाकळी बांधमध्ये खूप शेतकरी उभे होते, त्यांनी सत्कार केले. पण त्यांच्या डोळ्यात अश्रू होते की आमच्या शेतमालाला म्हणण्यापेक्षा इथं दूध उत्पादकांचा हा तालुका आहे, तर आमच्या दुधाला भाव नाही. 25 रुपयेसुद्धा भाव या दुधाला मिळत नाही. बिस्लरीच्या बाटलीचा भाव काय चालला आपण सगळे जाणतो. तर तुम्ही खूप शेतकरी उभे होते, त्यांनी सत्कार केले. पण त्यांच्या डोळ्यात अश्रू होते की आमच्या शेतमालाला म्हणण्यापेक्षा इथं दूध उत्पादकांचा हा तालुका आहे, तर आमच्या दुधाला भाव नाही. 25 रुपयेसुद्धा भाव या दुधाला मिळत नाही. बिस्लरीच्या बाटलीचा भाव काय चालला आपण सगळे जाणतो. तर तुम्ही नक्की आवाज उठवा. आम्ही त्या चालू ट्रॅक्टर रॅलीमध्ये दुधाचा कॅन घेऊन या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या चरणावरती दुधाने अभिषेक केला. त्याचा उद्देश एक होता की केंद्राने कुठंतरी एका राष्ट्रपिता, आपले देशाचे जे राष्ट्रपिता आहेत महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याचे काय पाय धुतले बा, याच्या मागचा यांचा उद्देश काय होता, कशासाठी, ते कुठंतरी येणं अपेक्षित होतं. त्यानंतर आम्ही रामाच्या मंदिरात गेलो. रामाचं मंदिर या देशात बांधलं गेलं. आम्ही पण राम भक्त आहोत, आम्ही पण रामाला मानतो. मग असं कुठंतरी आम्हाला वाटलं प्रहारला आणि शेतकरी संघटनेला की मोदी रामाचं ऐकतात, केंद्र सरकार हे रामाचं ऐकतात. म्हणून प्रभू श्रीरामांच्या चरणी या ठिकाणी आपल्या महात्मा गांधी रोडवर असणाऱ्या राम मंदिरात आम्ही गेलो. त्या ठिकाणी शेतात पिकवलेला जो काय अन्नधान्य शेतमाल आहे आणि दूध आहे त्या ठिकाणी अर्पण केलं. त्या ठिकाणी अगदी तो जो उद्देश सांगायचा उद्देश पत्रकार बांधव फक्त एवढंच होता की हे मला समजतंय आजचा उद्देश आपण सांगायला पाहिजे. जो उद्देश होता रामाच्या चरणी आम्ही का गेलो, पण ते कुठंतरी येणं अपेक्षित होतं आम्हाला. आपण नक्की न्याय दिला, बातम्यात जरूर आल्या, पण नक्की येणाऱ्या काळात तुम्ही जो आमचा आवाज आहे, हा आवाज आमचा म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांनी घेऊन हा उपक्रम आम्ही राबवतोय. प्रहार सेवक आपल्या दारी रावटी अभियान ह्या आमच्या निवडणुकीच्या स्वरूपात आम्हाला पक्षश्रेष्ठींनी या ठिकाणी या मतदारसंघाची बांधणी करायला सांगितली आहे विधानसभेच्या दृष्टीने. तर त्या दृष्टीने आम्ही बांधणी करतोय श्रीरामपूर विधानसभा क्षेत्राची. लोकसभेच्या बाबतीत वरिष्ठांशी माझी काही चर्चा झाली नाही, तसा काही आदेश आम्हाला मिळालेला नाही आहे.
कसं करणार? आत्तापर्यंत महायुतीचे घटक आहोत असं म्हटलं तरी काही हरकत नाही, पण महायुतीने जो आम्हाला इथून पाठीमागं जो न्याय देणं अपेक्षित होतं, जो न्याय आम्हाला इथून पाठीमागं मिळालेला नाही आहे, आणि या श्रीरामपूर मतदारसंघामध्ये जी ताकद प्रहारची वाढत आहे, त्या ताकदीच्या जोरावरती आम्ही महायुतीला हा मतदारसंघ मागण्याच्या विचारात आहोत. बच्चू कडू साहेब प्रयत्नशील आहेत महायुतीच्या बाबतीत, आणि त्यांची एक भूमिका आहे, युती बिती झाली नाही झाली तरी हा मतदारसंघ प्रहारकडेच ठेवायचा आणि प्रहारने तो लढवायचा. विधानसभा श्रीरामपूर विधानसभा लोकसभेच्या बाबतीत माझ्या पातळीपर्यंत नाही चर्चा झाली साहेबांची. माझी कालावधी भरपूर आहे. आज लागते आचारसंहिता. अगदी पक्षाची भूमिका आहे की बच्चू कडू साहेबांची भूमिका अशी आहे पक्षाच्या दृष्टीने की विधानसभा क्षेत्राच्या जागा जोपर्यंत आमच्या तुम्ही फिक्स करू देणार नाही महायुतीच्या मित्रपक्षांनी, तोपर्यंत आम्ही लोकसभेचं तुमचं काम करणार नाही, ही आमची पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. आणि त्याच भूमिकेवरती जिल्हाध्यक्ष म्हणून अहमदनगर जिल्ह्यात माझी देखील स्पष्ट ती भूमिका आहे. जे काय महायुतीचे मेळावे झाले, महायुतीच्या मित्रपक्षाने एक श्रीरामपूरला झाला आणि एक नगरला झाला, त्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये आम्हाला आमंत्रित केलं होतं. स्पष्ट शब्दात आम्ही हीच भूमिका सांगितली की आम्हाला देखील जागा वाटपात योग्य न्याय मिळाला पाहिजे. अगदी मग त्या जागा सध्या आम्ही फक्त शेतकऱ्यांचं नागरिकांचं काम करणार, प्रहारचं काम करणार. जो लोकसभेला हां आता जी तुमची भूमिका मांडली, तुम्ही लोकसभेला तुम्ही कोणाचं काम करणारच नाही तोपर्यंत विधानसभेचं तुम्हाला काही आश्वासन जोपर्यंत आम्हाला विधानसभेचं आश्वासन मिळत नाही, योग्य जागा आम्हाला महायुतीकडून मिळत नाही, तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारे लोकसभेच्या कुठल्याही उमेदवाराचं आम्ही काम करणार नाही. कुठल्याही पक्षाच्या पूर्ण अलिप्त आहेत आम्ही, पूर्ण अलिप्त आहेत. काय म्हटले? हा विधानसभेचा कालावधी असल्यामुळं लोकसभेमध्ये जो काय आम्ही आतापर्यंत काम केलं, जिल्ह्यामध्ये जो मतप्रवाह आम्ही तयार केला, हां हां नाही, आता जी लोकसभेची घोडदौड सुरू झालेली आहे, मग इथून पाठीमागं जो अनुभव आम्हाला आत्ता आला, आपल्या सगळ्यांच्या समोरच तो अनुभव आहे, त्यांनी इथून पाठीमागं त्या ठिकाणी विश्वासघात करण्याचा जो तो प्रयत्न केलेलाच आहे. त्यामुळं लोकसभेचं काम आम्ही करू, परंतु आधी आमच्या जागा वाटपाचं सांगा, तरच आम्ही तुमचं काम करू, अशी बच्चू कडू साहेबांची भूमिका आहे आणि तीच आमची आहे. नाही झालं तर नक्की विरोधात करू, नाही झालं तर प्रहारचं उमेदवार देऊ. आणि सगळ्या तालुक्यात प्रहारचं जोरात काम चालू आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या शाखेपेक्षा प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखा जास्त आहेत, देण्याचा नक्की प्रयत्न करू. साहेबांच्या कानावर घालू की या ठिकाणी प्रहारची ताकद चांगली आहे. श्रीरामपूर विधानसभा क्षेत्रामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या 69 शाखा आहेत, नेवाशाला 90 शाखा आहेत, राहत्यालाही 40 शाखा आहेत. कुठल्याही राजकीय पक्षाच्या शाखा मला नाही वाटत तालुक्याला डझन भरापेक्षा जास्त असतील. हां लोकसभेच्या बाबतीत तीच भूमिका राहील आमची. साहेबांची आमची चर्चा आहे की लोकसभेला आपण या ठिकाणी प्रहारचा उमेदवार द्यावा, किंवा युतीमध्ये चर्चा चालू आहे, शिर्डी लोकसभेची जागा युतीकडून प्रहारला मागावी. कामाच्या आणि ताकदीच्या जोरावर. हां पत्रकार परिषदेला फार कमी सामोरं जाण्याचं योग्य